If the value of a minor tensile stress is 10 Newton per mm square and radius of a Mohr circle is 20 Newton per mm square, then what will be the magnitude of a major principal stress? सो इथं आपल्याला रेडियस ऑफ मोड सर्कल दिलेली आहे 20 न्यूटन पर mm स्क्वेअर अँड मायनर टेन्साईल स्ट्रेस म्हणजे सिग्मा 2 दिलेला आहे, तो आहे 10 न्यूटन पर mm स्क्वेअर. सो आपल्याला माहीत आहे की मॅजर प्रिन्सिपल स्ट्रेस फाइंड करायचं असेल म्हणजेच आपल्याला टाऊ मॅक्स काय असतं, टाऊ मॅक्स इज अ रेडियस ऑफ मोहर सर्कल. म्हणून आपल्याला टाऊ मॅक्स इक्वल्स टू काय असतो, सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवाइडला 2. तर आपल्याला दिलेली व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला आता टाकावी लागेल. आपल्याला काय दिलेलं आहे, मोर सर्कल हा 20 आहे आणि मॅजर स्ट्रेस आपल्याला फाइंड करायचा आहे, तो आहे सिग्मा 1 मायनस आपल्याला मायनर स्ट्रेस दिलेला आहे तो आहे 10 डिवाइडला हा 2 ॲज इट इज करायचा आहे आपल्याला. सो यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, हा 2 आहे इकडे येईल, 20 इंटू 2 इक्वल्स टू ॲज इट इज हे आपण खाली घेऊया, सिग्मा 1 मायनस 10. देन हे 40 सिग्मा 1 मायनस 10 ॲज इट इज घेऊ आपण. सो 40 आणि हा मायनस 10 आहे, हा इकडे येईल तर काय होईल, पॉझिटिव्ह 10 म्हणजेच 50 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे काय आलं, मॅजर प्रिन्सिपल स्ट्रेस.